नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट कोथिंबीर वडी कशी बनवायची ते। त्यासाठी मी इथे साहित्य घेतले, कोथिंबीर घेतली आहे फ्रेश, त्यानंतर बेसन घेतले, त्यानंतर इथे ओवा, लाल तिखट, हळद, त्यानंतर इथे तांदळाचं पीठ आहे, मीठ, गरम मसाला, तेल आणि पाणी। आता आपण कृतीला सुरुवात करूया। पहिलं मी आता एका भांड्यामध्ये इथे कोथिंबीर काढून घेते। फ्रेश कोथिंबीर मी इथे हलकीशी चिरून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर इथे मी बेसन घालते। बेसन घातल्याच्या नंतर इथे 2 चमचे मी तांदळाचं पीठ वापरते। ह्याने आपली कोथिंबीर वडी कुरकुरीत होईल। त्यानंतर इथे मी लाल तिखट घातले 1.5 चमचा। त्यानंतर अर्धा चमचा इथे मी हळद घालते। त्यानंतर अर्धा चमचा इथे गरम मसाला घालणार आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ओवा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर घाला, नाहीतर स्किप केला तरी सुद्धा चालेल। आता ते सर्व बाजूला ठेवून एका प्लेटला, ज्यामध्ये आपण हे बॅटर उकडून घेणार आहोत, त्यासाठी इथे त्या प्लेटला मी इथे तेल लावून घेणार आहे। व्यवस्थित सर्व बाजूंनी आपल्याला इथे तेल पसरवून घ्यायचं आहे प्लेटवरती, म्हणजे आपलं बॅटर जे आहे ते इथे प्लेटला चिकटणार नाही। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजेच माझी नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता ह्यात मी इथे पाणी घालते। सुरुवातीला थोडंच पाणी घालते, खूप पाणी घालायचं नाही आहे आणि बॅटर आपल्याला पातळसुद्धा होऊ द्यायचं नाही आहे। एक घट्टसर असं बॅटर इथे तयार करायचं आहे, म्हणून थोडं थोडं करत इथे पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। आता हे बॅटर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता आपण ज्या प्लेटला तेल लावून ठेवलेलं होतं त्या प्लेटवरती मी इथे बॅटर पसरून घेणार आहे। त्यानंतर व्यवस्थित सेट करायचं आहे, ह्याला एकसारखं असं पसरवून घ्यायचं आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये आपण ज्याच्यामध्ये हे स्टीम करून घेणार आहे त्यामध्ये इथे पाणी घालायचं आहे। मी इथे इडलीच्या भांड्यामध्ये पाणी घालते। इथे मी 2 ग्लास पाणी घालते। त्यानंतर जाळी किंवा आता इथे इडलीचं भांडं आहे म्हणून इडलीचंच मी पात्र वापरलं आहे, त्याला उलटं करून ठेवलं आहे आणि त्यावर ती जे आपण बॅटर लावून घेतलेली प्लेट आहे ती प्लेट इथे मी घालून घेणार आहे आणि बंद करून एक 10 ते 15 मिनिटांसाठी हे उकडवून घ्यायचं आहे। 10 मिनिटांनंतर जी प्लेट आहे ती मी बाहेर काढून घेतली आणि थंड करून घेतली। पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर आपण ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। खालती आपण प्लेटला तेल लावलेलं आहे म्हणून आपल्या जी वडी आहे ती एकदम सहजरित्या निघेल। जर आपण तेल लावलं नसतं तर खालती ती चिकटली असती, त्यामुळे प्लेटला तेल लावायला विसरू नका। खूप छान अशा तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे कोथिंबीर वड्या पाडू शकता। आता मी तुम्हाला एक वडी दाखवते। खूप सुंदर अशी अलगद आपली वडी निघालेली आहे इथे प्लेटमधून आणि प्लेटला चिकटली सुद्धा नाही आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपल्याला ह्या वड्या गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। मी तेल इथे गरम करत ठेवलेलं होतं। आता इथे तेल गरम झालेलं आहे, मी एक एक करून वडी तेलामध्ये सोडणार आहे आणि गोल्डन असा रंग येईपर्यंत खरपूस आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। आता इथे दोन्ही बाजूंनी खरपूस अशा होईपर्यंत मी कोथिंबीर वड्यांना तळून घेणार आहे।
मीडियम फ्लोवरतीच आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे छान त्या कुरकुरीत होतील। तुम्ही पाहू शकता आता इथे हळूहळू गोल्डन असा रंग यायला लागलेला आहे। खूप मस्त दिसतायत कोथिंबीर वड्या। आता इथे दोन्ही बाजूंनी छान असा रंग आलेला आहे। आता मी त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेते। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता सेम पद्धतीने मी बाकीच्या सुद्धा कोथिंबीर वड्या इथे तळून घेणार आहे आणि मस्त गरमागरम कोथिंबीर वडी तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा तुमच्या आवडत्या सॉससोबत सुद्धा इथे तुम्ही खाऊ शकता। आणि रेसिपी नक्की ट्राय करून पहा। निरोगी खा आणि निरोगी राहा।